हे समोर चोर मिनार लिहिलं आहे. मी आता चोर मिनार या साईडला आहे. हे बुखारामध्ये आणि बुखारा हे थोडंसं जुनं आणि आतल्या बाजूचं आहे. तर हे अशा पद्धतीचं एक घर आहे. हे हॉटेल आहेत आणि एवढे टुरिस्ट येऊन थांबले. हे आहे चोर मिनार. चोर मिनार म्हणजे हे चोर मिनार नाही आहे, हे चोर मिनार हॉटेल आहे. चोर मिनार म्हणजे मिनार आहे, म्हणजे मोठं उंच आणि त्याच्या पायऱ्या आहेत 120 आणि त्या 120 पायऱ्या अशा छोट्या नाहीत, मोठ्या मोठ्या आहेत. तर त्या चढून जायचं आणि तिथून वरचा जो सगळा परिसर आहे तो पाहायचा आहे. तर चला जाऊया बुखारा, उझबेकिस्तान. चोर मिनारला आपण आलेलो आहोत. हा एक पर्यटकांसाठी, टुरिस्टसाठी स्पॉट आहे. खूप जण इथे हे आहे ते चोर मिनार. सगळीकडे अशा प्रकारचे जे दुकान आहेत त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू त्यांच्या मांडून ठेवलेल्या आहेत. हे जे आहे हे मिलिटरीवाले, म्हणजे ते लढणारे जे लोक आहेत त्यांना मिळालेले मेडल्स. सगळ्या अँटिक ज्या वस्तू आहेत ना इथे पाहिलं ना, जुने जुने कॅमेरे वगैरे ते. या असं पायऱ्या चढायच्या आहेत. हे जे आहे हे मिनार आहे, मिनार. हे ती चोर मिनार. दुसऱ्या मजल्यापर्यंत जाऊ शकतात, म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकतो आपण आणि जास्त वर काही जाऊ देत नाहीत. आणि 15,000 सोम, 10,000 सोम म्हणजे 77 रुपये, म्हणजे 150 रुपये असं तिकीट आहे. हा जो आहे हा मुख्य रस्ता आहे. बुखारामधला, बुखारो पण म्हणतात इथले लोक. तर मी चोर मिनार पाहून आले. त्या जुन्या जुन्या ज्या आहेत ना त्या बिल्डिंग्स, इमारती आहेत इथे. जसं समरकंदमध्ये आणि ताशकंदमध्ये रशियन आर्किटेक्चरचं खूप इम्पॅक्ट आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या खूप सुंदर सुंदर बिल्डिंग्स इथे पण आहेत गावात. कारण हे जे आहे हे इथून सगळं ऐतिहासिक स्थळं, म्हणजे हेरिटेज साईट ज्या आहेत ना त्या सुरू होतात. त्यामुळे जुनं जे शहर आहे त्याच्या आतलं शहर आहे आणि बाहेरचं जे आहे ना ते तिकडे मोठ्या मोठ्या इमारती, तिकडे ते जुन्या प्रकारच्या इमारती आहेत. भरपूर हॉटेल्स आहेत इथे. फक्त इथे काय माहिती आहे की तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची नीट सोय नाही आहे. समरकंद म्हणजे ताशकंदहून समरकंदला यावं लागतं आणि समरकंदहून बुखाराला यावं लागतं जर तुम्हाला पाहायचं असेल तर. ताशकंदहून डायरेक्ट तुम्ही बुखाराला सुद्धा येऊ शकता, परंतु अगदी 2-3 गाड्या, काही गर्दी नसते म्हणजे 2-3 गाड्या असल्यामुळे ते गाडी जरी भरलेली असली तरी तुम्हाला कधी कधी मिळेल किंवा नाही मिळेल, जागा काही सांगता येत नाही. आणि सगळे बस स्टेशन आणि ट्रेन स्टेशन लांब, तिथे जाण्यासाठी तुम्हाला टॅक्सी करावी लागते. म्हणजे असं एकंदरीत ते खूपच, म्हणजे परिवहन ज्याला म्हणतो आपण, ट्रान्सपोर्टेशन ते खूप अवघड आहे. हे जे आहे ना हे असं
कॅनलसारखं सगळं पाणी फिरवलेलं आहे. आणि इथे आजूबाजूला सगळ्या लोकांनी एकतर रेस्टॉरंट्स किंवा राहण्यासाठी हॉटेल्स किंवा हॉस्टेल्स, गेस्ट हाऊस असे बांधलेले आहेत. हे बुखारा आहे, उझबेकिस्तान. हे गल्लीमध्ये, सगळ्या गल्लीमध्ये हॉटेल्स वगैरे आहेत. आता इकडे ह्या बाजूला आहे ना असं छानसं गार्डन आहे, म्हणजे मध्ये बसण्यासाठी. शिवाय कारंजं आहे, म्हणजे फिरण्यासाठी इकडे जे आहे ते मेन रोड आहे तो त्या बाजूला. त्याच्यामुळे तुम्हाला किती हॉटेल्स आहेत आणि महागडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समरकंदला स्वस्त मिळालं मला, इथे खूपच महाग आहे. खिवा म्हणून त्यांचं एक गाव आहे, खिवा. ही जी अशी इमारत आहे हा मदरसा किंवा असेल. इथे फोक शो वगैरे होतो. इथे दाखवलंय की फोक शो असतो. ते नूर देवन बेगी मदरसा आहे ना, मी त्याच्या आत आले. आता इथे सगळे मदरसा आणि जिथे जिथे जे टुरिस्ट हे आहेत ना, तिथे तिथे तुम्ही पाहायला ना माझ्या मागच्या बाजूला सुद्धा सगळी दुकानं आहेत. गळ्यातले, कानातले कपडे, कॉफी. हे लाकडाचं आहेत. ते हॉटेल आहे आणि इथे फोक शो पण होतो. Unser Hoxha Nasreddin. Hoxha? घोड्यावर बसलेला आहे हा. In den Ländern wie in Asia. हा जो आहे ना हा ख्वाजा नसरुद्दीन आहे. आणि तो हे गाढव आहे आणि हे गाढवावर बसून ख्वाजा नसरुद्दीन नाही का आपल्याला माहिती आहे, तर तो निघालेला. हे जे हे बुखारातलं आहे, मागे आहे ते एक मदरसा आहे आणि त्याच्यावर ह्या मिया नसरुद्दीन आहे ना, त्याच्या हातात म्हणजे चिमटीमध्ये अशरफी आहे, अशरफी. आणि तो दाखवतोय. समोर एक तळ आहे आणि तळ्याच्या आजूबाजूला सगळीकडे खादाडी चालली आहे, म्हणजे खाण्याचे सगळे. इथे पहा सगळे, हे समोर एक तळ आहे आणि त्याच्यामध्ये मस्त राजहंस येतात ते सोडलेले आहेत हंस. आणि तुम्हाला खायचं असेल तर इथे. आणि समोरचं आहे, पुन्हा तिकडे जाऊया आता आपण. हे ते तळ आहे आणि या तळाच्या तिन्ही बाजूनी इकडे एक समोर
हॉटेल आहे, बाजूला हॉटेल आहे आणि तिन्ही बाजूने इथे समोर एक स्ट्रक्चर आहे आणि सारखे हंसच आहेत त्या पण. सुंदर आहे बुखारा.